आई, हे बघ, हीच नियती आहे. मला नव्हतं सांगायचं त्यांना, पण माझ्याकडून हे घडलं. हे जे काही घडलं याचा अर्थ एकच होतो की हे घडणारच होतं. हे जे काही घडलंय ना त्याचा तू जास्त विचार करू नकोस. पॉझिटिव्ह विचार करा का. आणि सध्या ना तू फक्त इतकाच विचार कर की तू वेदाच्या बाबांना कशी दिसशील. कळलं? काय दिसू शकशील? नाही 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 मीरा, हे अशक्य आहे. हे नाही नाही. ठीक आहे, निदान त्यांना तुझा आवाज ऐकू येईल असं तरी कर. आपल्याला मदतच होईल का. हे बघ मीरा, तूच म्हणाली होतीस ना की तू तुझ्या शक्ती वापरून त्यांना तुझा आवाज ऐकवू शकतेस असं. काय मीरा, माया, काय काही हवंय का तुला माया? कॉफी हवी आहे, घेणारस? नाही, नको मला. ओके, नको तर नको, पण कॉफी व्यतिरिक्त तुला दुसरंच काहीतरी हवंय. काय म्हणायचंय तुला? मला हे म्हणायचंय मीरा की मला माहित आहे सध्या घरात खूप काही सुरू आहे आणि ते सगळंच मला माहित नाही आणि त्यावर सध्या डिस्कशन न केलेलंच बरं आहे. तुला माहित आहे की आधी सुद्धा मी तुझ्याच बाजूने होते, पण माझ्याकडनं एक चूक घडली आणि तू त्यावर रागवलीस, जे जस्टिफाईड आहे. पण ठीक आहे ना, आता ते झालं ना सॉर्ट. तुला काय हवंय माया? स्ट्रेट टू द पॉइंट आहे मीरा. गेले अनेक दिवस ना मी खूप विचार करते, म्हणजे स्वतःबद्दल, स्वतःचं आत्मपरीक्षण करते, स्वतःचे चांगले गुण, वाईट गुण, प्रत्येक लहान सहान गोष्टीवर ना विचार करते. आणि मला एक गोष्ट कळली आहे मीरा, की एका नेगेटिव्ह माणसाचा ॲट दी एंड घातच होतो. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठं एक्झाम्पल हे मीच आहे. मी या घरात आले, चुकीच्या माणसांची साथ दिली, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी मला काय मिळालं ग? फक्त पश्चाताप. त्यामुळे आता मला खरंच आतून चेंज व्हायचंय. मला तुझ्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायचंय. फक्त मला एक चान्स दे, एक चान्स प्लीज. काही काम असलं तर सांगेन मी तुला. या खेळात जर उतरायचं असेल तर थोडं मॅन्युप्युलेशन आणि थोडेसे छक्के पंजे जमलेच पाहिजे, कारण हाच या खेळाचा नियम आहे. वहिनी, 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 मंजिरी वहिनी. अरे वा, देवच पावला रे बाबा, देवच पावला. म्हणजे मंजिरी खोलीत नाहीये. पटकन तो कॅमेरा काढते आणि पळून जाते इथून. वहिनी, तू काय करतेस इथे? अरे तू बाहेर होतीस होय? मला म्हटलं आत आहेस बाथरूम मध्ये वगैरे, म्हणून मी वाट बघत होते तुझी. काय काम आहे? काय नाही, आहे ना, काम आहे म्हणून तर आले इथे.
मीराचा बाप आहे ना, तो किती दिवस राहणार आहे अजून इथे? म्हणजे जाणार आहे की कायमचाच राहणार आहे? नाही, काय माहिती ना, तो इतका गलिच्छ आहे ना, अख्ख्या घरभर खूप घाण वास येतो. जाईल. हा, जाईल. म्हणजे रूम फ्रेशनर मारला की जाईल वास, ते काही नाही आहे. पण काय ना, मला नको येतो या घरामध्ये. आणि मला माहिती आहे की तूच त्याला घरातनं बाहेर काढू शकतेस. म्हणून आले होते मी इकडे तुला सांगायला. तो स्वतःहून जाईल असं म्हणते मी. अच्छा, हा, जाईल, स्वतःहून जाईल. नाही, आणखी काहीच नाही, एवढंच विचारायचं होतं मला. आणि वहिनी, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे जसं आधी घडत होतं ना, तसंच घडणार आहे अगदी सगळं. येते मी. हा. नर्मदा, तू फक्त वाट बघ. आधीसारखं नाही, आधीपेक्षाही उत्तम होणार. बाबा ऐका ना. तुमच्याकडे एखादी विधी असेल किंवा काहीतरी मार्ग असेल ज्याच्यामुळे मी अंबिकाला बघू शकेन किंवा ऐकू शकेन तर. नाही अथर्वा, आत्ता या घडीला मंजिरीला अडकवण्यासाठी पिंजरा बनवणं हे जास्त महत्वाचं आहे. हो, मला कळतंय ते. आणि मी तुम्हाला शब्द देतो की त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. पण बाबा, खरंच वेळ नाही अथर्वा, समजून घ्या. मंजिरी आत्ता भ्रमात आहे. तिला असं वाटतंय की आपल्याकडे रुद्रकेतूच्या अस्थी आहेत म्हणजे आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, आपला अंत घडवून आणू शकत नाही. पण हा भ्रम मीच तिच्या मनात निर्माण केलाय आणि तो फार काळ टिकणारा नाहीये. तिला सत्य कळायच्या आत आपण रुद्रकेतूच्या अस्थींचा पिंजरा बनवायलाच हवा आणि तो आजच बनवायला हवा. आता या घडीला कर्तव्यालाच महत्व द्यावं लागेल, भावनांना नाही.